नमस्कार, सगळेजण कसे आहेत? मस्त मजेत आणि एकदम आनंदात असतात। मी नैना, माझ्या YouTube चॅनल मी तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते। तर मस्तपैकी असा थोडासा पाऊस पडून गेलाय आणि एकदम थंडगार असं वातावरण झालेलं आहे आणि अशा एकदम थंडगार वातावरणात काहीतरी खायला पाहिजे। तर म्हणलं चला काहीतरी बनवते, काय बनवते तुम्हाला दाखवते। संध्याकाळच्या वाजल्यात 8ला 15 मिनिटं बाकी आहेत, तर चला मी बनवते। शिवाय रात्रीचं जेवण बनवायचं नाही का, तर सकाळी मी वांग्याची भाजी बनवली होती, भाकर बनवली होती ज्वारीची, ती आहे। तर म्हणलं आता जेवण काय बनवायला नको पण तर आता मस्तपैकी असे गरमागरम मी डाळीचे भजे बनवणार आहे। तर म्हणलं चला भजे बनवूया। आणि कालच बनवायचे होते पण काल काय बनवणं झालं नाही, त्यासाठी मग काय केलं, हे बघा सकाळी मग चण्याची डाळ भिजायला टाकली होती आणि आता वाटून त्याचे भजे बनवणार आहे। आणि बाकी दुसरं काही जेवण बनवायचं नाही का, तर स्नेहा स्वप्नील पण इथं नाही आहेत, कुठे गेल्यात तुम्हाला सांगते। पण चला भजे बनवत तुम्हाला सांगते कुठे गेल्यात कुठे नाही। तर आता बनवायला सुरुवात करते। सचिन पण आता येतील 15-20 मिनिटात, तोपर्यंत बनवायला सुरुवात करते। तर सगळ्यात पहिलं आपल्याला ही डाळ स्वच्छ धुवून घ्यावं लागेल। एकदम मस्त अशी डाळ भिजलेली आहे, हे बघा मस्त अशी डाळ भिजली आणि आता याला 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घेते। तर 2-3 पाण्याने डाळ स्वच्छ धुवून घेतली। आता आपल्याला मिक्सर मध्ये एकदम अशी जाडसर वाटून घ्यायची डाळ, एकदम बारीक अशी वाटायची नाही। तर आता मी डाळ वाटायला सुरुवात करते। अशा डाळीचे भजे आपण जे बेसन पिठाचे भजे बनवतो त्याच्यापेक्षा सुद्धा वाटलेले डाळीचे भजे खूप छान लागतात। आणि ह्याच्यामध्ये आणखीन काय काय टाकायचं ते सुद्धा सांगते। आणि थोडीशी डाळ वाटून घेते आणि खूप जास्त असं बारीक वाटायचे नाही, आपल्याला थोडंसं पाणी ओतायचं, खूप जास्त नाही ओतायचं, एकदम नॉर्मल असं पाणी ओतायचं जेणेकरून व्यवस्थित डाळ वाटली जाईल। आणि ही वाटलेली डाळ आहे ना, आता ह्या पातेल्यामध्ये काढून घेते आणि ह्या पातेल्यामध्ये डाळ वतताना पाणी सुद्धा अर्धा मिनिट सांडलं। एकदम बारीक अशी डाळ वाटलेली नाही, एकदम अशी जाडसर डाळ वाटली आणि अशी सगळी डाळ मी वाटून घेते आणि नंतर यामध्ये काय काय टाकायचंय ते तुम्हाला सांगते। तर शेवटची डाळ राहिली ना थोडीशी, तर मी तुम्हाला त्याच्यामध्ये काय काय टाकून वाटायचं ते तुम्हाला दाखवते। पण आधी थोडीशी डाळ मी आणखी वाटून घेते आणि नंतर दाखवते। तर सगळी डाळ वाटून झाली, फक्त एवढी डाळ बाकी राहिली। आता ह्याच्यामध्ये आपल्याला हे टाकायचे, हिरव्या मिरच्या टाकायच्या, थोडासा लसूण टाकायचा आणि 1 चमचावर जिरे टाकायचे। तर म्हणलं चला मस्तपैकी अशा हिरव्या मिरच्या घेतल्यात, मूठ भरून घेतल्यात। तुम्हाला जर कमी आवडत असतील तिखट तर तुम्ही कमी टाका, मी जरा थोडेसे जास्त टाकणार आहे। एकदम असे मस्त चविष्ट आणि एकदम झणझणीत असे भजे लागले पाहिजे, खूप जास्त पण तिखट नको। का तर ह्या नवीनच मिरच्या आणल्यात, ह्यातल्या मिरच्या वापरल्या नाहीत, माहित नाही तिखट कमी आहेत की जास्त आहेत, तर सुद्धा घेतल्यात मूठभर। म्हणलं जाऊ द्या, तळणारा कोणता पदार्थ असला त्यामध्ये जास्त काही तिखट लागत नाहीये। तर एवढ्या मिरच्या घेतल्यात, 1 मूठ भरून त्या टाकते आता। आणि त्याचबरोबर थोडासा लसूण घेतलाय। तर 3 ते 4 दिवस झालं स्नेहा आणि स्वप्नील गेल्या तिकडं मामाच्या घरी। आता नवीन घर आहे तर सगळ्याला तिकडं जायला आवडायला लागले, तिथं राहायला आवडायला लागले। तर आता 2-3 दिवस किंवा 4 दिवस झाला असं स्वप्नील तर स्नेहाच्या आधी गेला 1-2 दिवस। तर स्नेहाला मग अशीच फोन केला होता, घरी ये म्हणलं, मला एकदम असं करमाना गेले, म्हणलं एकटीच बोर व्हायला लागले म्हणलं थांबून, त्यासाठी म्हणलं लवकर ये। तर म्हणले थांब 1-2 दिवस थांब, 1-2 दिवसानंतर येते। आणि स्वप्नीलचं तर तेच चालले, थांब मी 1-2 दिवसांनी मी पण येतो। तर त्याला जाऊनच 3-4 दिवस झाले आणि तेव्हापासून मला म्हणतो 1-2 दिवस थांब, मी 1-2 दिवसात येतो। तर त्याच्या आणखीन 1-2 दिवस झालेले नाहीत, माहित नाही आता कधी येतात कधी नाही। आणि दिवसभर एकटीला एकदम असं सारखं कोण ना कोण बोलायला पाहिजे असते, नाही तर मग दिवसभर एकटीला ना एकदम असा वैताग घेऊन जाते, कोणच बोलायला नाही काय नाही। तरी सुद्धा समोरच्या ताईला बोलवते, त्यांच्यासोबत गप्पा करते, नाही तर मग सचिनचा सुद्धा 1-2 वेळा फोन येतो। पण घरात कुणी असलं ना तर बरं वाटतं, एकटीला नको वाटते। तर आता बघूया ते 2 जण कधी येतात, तर मी तुम्हाला दाखवते ह्यामध्ये काय काय टाकले ते। तर इथं 4-5 पाकळ्या मी लसूण घेतलंय, हिरव्या मिरच्या घेतल्यात मूठभर आणि थोडेसे आपल्याला ह्याच्यामध्ये चमचाभर जिरे टाकायच्यात। तर धने टाकल्यानंतर चव आणखीन चांगली लागते, पण आता सध्या माझ्याकडे धने नाहीत, तर म्हटलं ठीक आहे जाऊ द्या, न धने टाकताच मी आता वाटणार आहे।
थोडंसं पाणी टाकते, एकदम नॉर्मल, खूप जास्त नाही. आणि आता हे जाडसर वाटून घेते. तर हे बघू शकताय, मिरच्या टाकल्या एकदम मस्त असं वाटून घेतलंय. मिरच्या जरा सुद्धा अशा दाताखाली येणार. वाटलेल्या पिठामध्ये आपल्याला हे टाकायचंय. आणि आता ह्याच्यामध्ये पाणी ओतायचं नाही, लागलं तर थोडंसं ओतायचं, नाही तर मग पाण्याची गरज नाही. खूप जास्त पातळ पीठ करायचं नाही आपल्याला. भजे तर मला ना कालच बनवायचे होते, पण काय झालं लक्षातच नाही माझ्या डाळ भिजवायला टाकायची. म्हणून मग सकाळी आठवणीनं डाळ भिजायला टाकली आणि नंतर मग आता भजे बनवते. तर आता हे व्यवस्थित मिक्स केलं आणि कांदा टाकायला लागले. ते लक्षातच नव्हतं तुम्हाला दाखवायचं, तर ते टाकायचं राहून गेलं. तर इथे एक कांदा कापून घेतला, मोठा कांदा कापलाय मी, आणि एक कांदा टाकायला लागले. कोथिंबीर टाकायची. आता टाकायची थोडीशी हळद, आणखीन थोडीशी टाकावं लागेल. आणि चवीनुसार मीठ. तर हे भजे खायला ना खरंच भारी लागतात. मुगाच्या डाळीचे म्हणा किंवा चण्याच्या डाळीचे भजे, डाळ भिजवून भजे करायचे म्हणले ना एकदम भारी. तर थोडंसं ओवा घेतलाय हातावर, त्याला चोळून तो पण टाकायचा आहे. आणि आता ह्याच्यामध्ये पाणी टाकायचं नाही, पाण्याची काही गरज नाही. जर तुम्हाला गरज पडली तर तुम्ही थोडंसं पाणी टाकू शकताय, पण मी टाकणार नाही. आता व्यवस्थित मिक्स करते. सगळं काय एकजीव होईल असं मिक्स करायचंय. आणि जर तुम्ही असे कधी भजे केले नसतील ना तर एकदा करून बघा, इतके भारी लागतात ना, खूपच भारी लागतात. तर व्यवस्थित मिक्स केलंय. आता त्याच्यामध्ये थोडासा मी सोडा टाकणार आहे, 1-2 चिमट फक्त, खूप जास्त नाही टाकायचं, नाही तर खूप जास्त असं तेल बसतं भज्यामध्ये. आणि व्यवस्थित मिक्स करायचं. बघू शकता पाणी मी ओतलेलं नाही आणि एकदम मस्त असं पीठ तयार झाले. हे बघा, खूप जास्त पातळ करायचं नाही. आणि तर इथं कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलंय. आणि जर तुम्हाला भजे बनवायचे नसतील ना तर तुम्ही डाळीचे वडे सुद्धा बनवू शकता. ह्याच पिठाने डाळीचे वडे सुद्धा बनतात. तुम्ही बऱ्याच ठिकाणी खाल्ले असतील, डाळीचे वडे असतात, तर एकदम भारी लागतात ते सुद्धा. पण काय करायचं, सेम जे काय टाकले ना आपण ते सगळं त्याच्यामध्ये टाकावं लागतंय. आणि दुसरं म्हणजे की थोडंसं ह्या पिठापेक्षा थोडंसं ते जाडसर पीठ पाहिजे. तर आता मी भजे बनवते त्यासाठी थोडंसं नॉर्मल जरा बारीक केले, खूप जास्त बारीक नाहीये. ही सुद्धा जाडसर आहे, पण डाळी जे वडे बनवतो ना तर ते पीठ ह्याच्यापेक्षा थोडंसं जाडसर पाहिजे. तर चला, तेल सुद्धा मस्त असं गरम झालंय. आता गरमागरम असे भजे बनवायच्यात. आणि स्नेहा स्वप्नील जर घरी नसले ना तर एकदम असं घर सुनू सुनू वाटतंय आणि करमत सुद्धा नाहीये दिवसभर. पण सारखं मी फोन करते, या ना, कधी येणार आहेत म्हणून. 9ची 9ला असती आणि नवीन घरामध्ये त्यांना राहायला खूप जास्त आवडायला लागले. तर म्हणलं ठीक आहे, आता त्यांचं कॉलेज चालू झालं ना परत त्यांना जाता तर येणार नाही, 2-3 दिवस राहतील आणि येतील. स्नेहा तर म्हणली होती मी येते, रात्रीपर्यंत येते, पण काय आता आलेली नाही, तर माहित नाही आता येते का उद्या येते. ठीक आहे, तर चला आता भजे बनवते. खूप सारं पीठ झाले आणि आता सगळं काय बनवत नाहीये. जेवढे आता खायच्यात ना तेवढेच भजे बनवते. बाकीचं पीठ मी ठेवून देणार आहे फ्रीजमध्ये. आता मला आणि सचिनला जेवढे भजे लागतात तेवढे बनवते. मम्मीला थोडेसे भजे बनवून देते. तिथं सुद्धा मम्मी आणि पप्पा आहेत आणि मम्मी पप्पा सुद्धा नवीन घरी तिकडे राहायला गेलेले नाहीत. कशासाठी, तर आजी आहे इथं, आजीमुळे तिकडे जाता येणार गेलं त्यांना, त्यासाठी ते इथंच आहेत. तर चला, त्यांना सुद्धा भजे खायला देते मी. मम्मीला माझे भजे खूप जास्त आवडतात. भले मग ती मुगाच्या डाळीचे असो, चण्याच्या पिठाचे असो किंवा अशा डाळीचे भजे असो. भजे म्हणले की सगळ्याच्या आवडीनं खाते. फ्लावरचे भजे, भेंडीचे भजे, कशाचे पण भजे खूप आवडीनं खाते ती. चमच्याने नको, आपल्या हातानेच बनवूया मस्तपैकी. तर बघू शकता मस्तपैकी असे भजे आपले तयार झाले. हे बघा. तर बऱ्याच जणाला काय होतं, हे जे भजे बनवता येत नाही, तर मी तुम्हाला सांगते आता बरेच जण ह्याच्यामध्ये काय टाकतात आणखीन ते सांगते. जी मी टाकत नाही, माझे भजे कधी पण हमेशा व्यवस्थित होतात. आणि बाकी ह्याच्यात दुसरं काही टाकायची गरज नाही. पण माझ्याकडं धने पावडर नव्हती
नाही नाही, धने पावडर आहे माझ्याकडे, माझ्या लक्षातच नाही. बघितलं, धने नाही आहेत, धने पावडर तर टाकू शकते मी. पण ठीक आहे, जाऊ द्या. चला आता न धने पावडर टाकतात मी भजी असेच बनवून बघते. पण जर तुमच्याकडे धने असतील ना तर धने टाकायचे, म्हणजे थोडेसे, 1 चमचाभर, आणि डाळीसोबत वाटून घ्यायचे. भारी भजे होते तसे. तर एकदम खरपूस असे आपल्याला लाल भजे फ्राय करायच्यात. तर बरेच जण काय करतात, हे जे डाळीचं पीठ वाटून आपण भजे बनवतो त्या पिठामध्ये काय करतात, बेसन पीठ जे सुक्का असतं ना ते टाकतात. का तर भजे तेलामध्ये टाकल्यानंतर तुटतात, तुकडे होतात आणि भजे व्यवस्थित होत नाहीत. तर बघू शकता मी ह्याच्यामध्ये काहीही टाकलेलं, दुसरं पीठ टाकलेलं नाही आणि एकदम मस्त असे भजे झालेत. आणि जर सुकं पीठ टाकायचं असल्यानंतर ह्या भजीची काही चव सुद्धा लागणार नाही. त्यासाठी वरतून सुकं पीठ कधीही नाही टाकायचं आणि मस्तपैकी असे भजे बनवायचे. एकदम चविष्ट, एकदम कुरकुरीत आणि एकदम मस्त असे भजे लागतात. वातावरण मस्तपैकी थंड झाले. आज दिवसातून आमच्या इथं 2 वेळा पाऊस पडलाय. 10 मिनिटाच्या वरी नाही, पण 10 मिनिटं 2 वेळा पाऊस पडलाय. तर त्यासाठी आज मस्तपैकी असं झणझणीत मी भज्याचा बेत केलाय. आणि वांग्याचं कालवण आहे, ज्वारीची भाकरी आहे. तर आता भजे असल्यानंतर ते खाण्याची काही इच्छा होणार नाही, पण तरी पण अर्धी भाकरी खायची मला वांग्याच्या कालवणासाठी. नाही तर मग भाकरी नाही खाल्ली ना तर भजे खूप जास्त खाल्ले जातील रात्रीच्या टायमाला. आणि सकाळी करायचं म्हणलं ना तर सचिनला वेळ नसतो खाण्यासाठी. सकाळी त्यांचीच घाईगडबड, बसून सचिनला खाता येत नाहीये. त्यासाठी मग काय बनवायचं असलं की मग रात्री बनावं लागते, नाही तर मग सकाळी खूप घाईगडबड होती. आणि त्याच्यामध्ये मग भाजी चपाती जे टिफिन वगैरे असतो तोच बनवायला वेळ जातो. तर बाकी दुसरं काय बनवायचं ना ते राहून जातं. तर तुम्ही बनवून खा, तुम्हाला खायचं तर त्यांचं असं असतं कधी पण की ठीक आहे तुम्हाला तुम्ही काय करा, तुम्ही बनवून खा, माझ्यासाठी थोडंसं पीठ ठेवा भजी बनवायला आणि गरमागरम मी बनवून तवाच खाईल, असं होतं त्यांचं. पण जर पीठ आपण, आता हे डाळीचं पीठ आहे, पण जर आपण दुसरं पीठ जर भजी बनवण्यासाठी तयार केलं ना आणि ते ठेवलं ना फ्रीजमध्ये जरी ठेवलं ना तर ते पातळ होतं. आणि पातळ झाल्यानंतर मग त्याचे भजे ना चपटे होतात, असे होतात. आणि दुसरं पीठ टाकून जर परत भजे बनवायचे म्हणले ना तर ते मग बरोबर चवच नाही त्याचे चांगलं लागत. मग त्यासाठी काय होतं, जेव्हा सगळ्यांना खायचे आहे तेव्हाच मग भजी बनवायचे, ना आणले तर नकोच बनवायला, असं होतं. आता बऱ्याच जणांच्या घरी असं होत असेल, कोणाकोणाकडे असं होतं ते मला नक्की सांगा. स्वप्नीला तर एवढं काही भजे वगैरे आवडत नाही, पण स्नेहा माझ्या आवडीने खूप खाते भजे. स्नेहा सुद्धा एक भजे खाऊन बघणं गरजेचं आहे. हे बघा, बघितलं ना, एक नंबर झाले. पण पोळायला लागले गरम आहे. एकदम एकदम खुसखुशीत आणि एकदम भारी भजे झाले. खरं सांगते, तुम्ही केल्याचे तुम्हाला माहित पडणार नाही. एकदा करा नक्की आणि मला सांगा कसे बनलेत कसे नाही ते. आणि असं काय तळल्याला जर काय बनवलं ना तर आपण जर करत करत जर खाल्लं ना तर जेवायला बसायच्या टायमाला आपल्याला एक पण जात नाही, खाऊच वाटत नाही, नको वाटतं ती खायलाच नको. त्यासाठी काय करते मी, तळताना खात नाही. एक दुसरा जर खाल्ला तर ठीक आहे, पण सारखं सारखं खात नाही का तर मग जेवताना खाऊ वाटत नाही. म्हणून मला वाटलं तर मिरच्या खूप जास्त होतील आणि तिखट लागतील भजे, पण बराबर झालेत मिरच्या, बिलकुल तिखट लागणे गेले भजे. मम्मीला फोन करते, मम्मी आली तर ठीकच आहे, नाही तर मला निघून द्यावं लागतं. तर जवळून बघू शकता भजे कसले भारी झालेत. एकदम एकदम असे कुरकुरीत, एकदम मस्त खुसखुशीत असे भजे झालेत. एक 2 खाते म्हणले होते तर 4-5 खाऊन झाले. आणि गरमागरम भजे खाण्याची मजा वेगळीच आहे खरंच. तर थोडेसे भजे ना ज्या समोर राहतात आमच्या ताई त्यांना देऊन येते, त्यांना पण आवडतील. तर आता चालले मम्मीकडे, मम्मीसाठी भजे घेऊन. पण भजे घेऊन जाताना मला एक कळलं, ते म्हणजे काय ते मला सांगते.
सचिन आलेत आता, तर मम्मीसाठी ना पुऱ्या आणल्या होत्या, ते पुऱ्या पण घेऊन जाते जाता जाता. मम्मीनं वाटा. तर हे बघा, मम्मीला मी भजे घेऊन चालले होते, पण मम्मीनं फोन उचलला नाही 2-3 वेळा फोन करून सुद्धा. आणि आता मम्मीच आली, माहीत नाही काय घेऊन आली. पण काय घेऊन आली? अच्छा, तिला नवीन फोन घेतलाय तर ती दाखवायला घेऊन आली. दाखव. मी घरीच यायला लागली होती आता माझ्या. घरी नाही आता. चल आलीस तर मी चालली होती, भजे केले ते भजे द्यायला आलते. चल की सकाळी मला केलं तर मी बी भजी. चल. हा, म्हणूनच भांडाय पण येणार होते आणि भजे द्यायला बी. लेगाला मस्त पैकी गरमागरम 2-4 प्रकारचे भजे बनवून देतीस आणि मला दिलं तर काय बिघडते? सोडा सोडा धर तुझ्या परत. चल तरी घरी घेऊन, आता मला घ्यायला इकडं. चल ना, वरती यायला लागले मला. फोनचं बघायचंय. काय बघायचं? केक एक एक करून पायरी चढते वरती. चला चालले वापस आता वरती. मला पण खालीवर केलं ना, माझा पण दम भरून जाते. ही मम्मीला नवीन फोन आणलाय. आणि मम्मीला फोन आल्यानंतर मम्मी लय खुश झालेले आहे आता. नाही, लयच आनंद झाला. फोन लागतो ना की नाही जरी बघाय केलं म्हणलं तरी पण लेकरायचं ह्याचं विचारायचं असतं. या उगाच हे बसायचं आपलं हे केले. लेकरं कुठं आहेत का आहेत विचारपूस करावं लागते. हो ना. भया तिकडे आहे तर किती बी बऱ्या फोन करतात. नाही, मी दिवसातून एकदाच करते. दिवसातून एकदा, ती सुद्धा मला नाही एकदा करायला. तुझ्याकडे 10 बरोबर मी येत असते का? पण 10 बरोबर यायला करण्यासाठी दिवसातून 2-3 वेळा येते. 10 भरेपर्यंत वरती येते आणि फोन होता तेव्हा नव्हती येत. आता फोनचं काम आहे म्हणून 10 भरूच तर माझ्याकडे येते. बरे कधी आणला मला सांग? सकाळी का दुपारी? दुपार आणले. आणि दुपारपासून बघायचं युट्यूब बघत असं, पण दिसलंच नसतं. बघितलं किती हसायला यायला लागले फोनमुळे. 1 महिना झाला असेल किंवा 15 दिवस नाही, 1 महिना झाला असं. नाही, 1 महिना झाला. हा, 1 महिना झालं. बॉन्डनी मम्मीचा फोन करून टाकला होता. त्याला चार्जिंगला फोन कर. हा ठीक आहे ना, नक्पालीच लावू त्याला. म्हणजे तर पप्पाला आणि मम्मीला दोघाला पण नवीन फोन आणलाय. तर आता काय दोघाचा पण बिघडला होता. दोन्ही फोन बॉन्डनीच फोडून टाकले. बॉन्ड फोडलाय. तेच ना, बिघडला नाही, बॉन्डनीच फोडला म्हणलं ग. अगं कव्हर लावले मम्मी त्याला. हे बघा, कव्हर लावले तरी कव्हर नाही म्हणायला लागली फोनला. फोन सोबत जे कव्हर आलेलं आहे तीच ठेवायचं, ते चांगलं राहतं. माझं तर तुटून गेले बघ, मला नवीन आणायचं. भजे दिवसभर खाते, लेकासाठी बनवून देतीस, मला नाही दिलं बनवून. अगं वय गडबडीत म्हणलं लेकराला 4-5 दिवस झाले डबा नाही बाय काय नाही म्हणून म्हणलं द्यावा म्हणून आज मला दिवस वाटला डबा. मला का नाही भजे दिले? आणि मग दिलं. अगं धन्या म्हणलं इकडं जातो का तिकडं, मग त्यांना बी डबा भरून दिला. दोडकीची भाजी केली ती दिली, भाकरी 3 बांधून दिल्या नि बाबा म्हणून. मला का नाही दिलंच? दिन तुला उद्या कशाला? आता मी बनवलेत ना, मी घेऊन आलते. मला समजलं मग मम्मीनं सकाळीच भजे बनवले होते हे म्हणले मला. काय म्हणले? मम्मीनं सकाळीच प्लेट मध्ये दिल तर खायला नका म्हणलं. हा, मग तेच म्हणले मम्मीनं सकाळीच भजे बनवले होते. म्हणलं ठीक आहे देते आणि भांडून येते. म्हणजे असं आहे का? मम्मीनं काल वाटाणे भिजायला टाकलेत आणि आज पाणीपुरी बनवायची होती पण पुऱ्याच नव्हत्या. तर आता सचिनला आणायला लावलं होतं, आणल्यात आता. आता मग ती जाते. पाणीपुरी जर म्हणली तर आता महाग येते पळतच. पाणीपुरी म्हणल्या ना, हा आता तिला दुपारा बोलवते. थोड्या सगळ्या खंडीभर साड्या असताना बी त्या साडीचा कलर निसा असा मळकटल्याने वाटायला. मळकटलेली नाही, चांगली साडी अशीच आहे. तुला काय ग माहिती? हो ग माय, 1200 का 1300 रुपयाची आहे ही साडी. तू बघितलं किती भारी आहे, गोळा नाही काय नाही. चांगलं आहे, घाल मग. हळूहळू जा. तर मम्मी गेली आता घरी. परत गॅस चालू केलाय, थोडेसे भजे करते आणखी. चला तेव्हा मस्तपैकी असं जेवण झालंय. थोडेसे भांडे पडल्यात पण थोड्या वेळाने घासते. आता मस्त असं पिक्चर लावलाय तर बघतो. आणि हा छोटासा व्हिडिओ मी इथं संपवते. आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब आणि कमेंट करायचं ते बिलकुल विसरू नका. व्हिडिओ देशाल तोपर्यंत बाय बाय, गुड नाईट.